चिक्या सरकारनं कोणती स्कीम आणली आबा सरकारनं हागंदारी मुक्त गाव करायची स्कीम आणली हो. नक्की काय रे? सकाळ सकाळी तुम्ही जाता का नाही चिंपाड घेऊन तेव्हा सरकारची माणसं येते ती आणि सुजवते ती अशी लाल करते ती काय बोलायला बरं तुम्ही चुकून पण राहणार त्यामुळे सावध राहा बस. अरे नाही गडबड झालं म्हणजे काय घरात बसायचं काय? घरात बसा नाहीतर पत्र्यावर बसा. योजना ती योजना संपला विषय. काय काय होतंय काय आता घरात का पत्र्यावर बघू लवकर बोल. अय राजा भाव आता चढतो का काय? आपण ब्रेक दाबाय काय मी सांगितलेलं होय. उतर माकडा. त्याला फिवजा उडल्या का काय तुझ्या? माझ्या नाही गाडीची उडलीच केले. चल पैजा 10 रुपये बंद कर नका मरतील एका दिवशी. पण मी पिरूच कुठं आता काय डोलायला लागलाय? अय राजा भाव अय वैज्या सरकारच्या स्कीम बद्दल माहिती का नाही तुम्हाला? ए चिक्या सरकार माझं मी सरकारचा हो. आणि त्या बघून घेऊ की. मग सरकारी अधिकारी घरी येते ती योजना सांगायला सांग रे तू. मग काय घरी येतात घरी अयो माझ्या भाऊ म्हणते तुमचा राव लईच वड दिसतोय राजा भाऊ. हा डेंजरच कार्यक्रम दिसतोय तुमचा. हा बघू सकाळी. चल नरसाळ्या. हे कुण्या गावात आलं पाखरू बसलंय दौलात निघू बाजू आला काय गावलं. निघू दुखूत आईला कोण आहे राजाभाऊ आहे काय? आईला ही तर वैतागच झालाय नुसतं. हे पिक्चर सोडते का नाही काय माहिती. हे कुण्या गावात आलं पाखरू. अरे वैजू तू मेरी जान है हिरे की खान है. नका आंघोळ केली नाही. केली का आंघोळ? नाही मला लागायला सांगा. चल चल तुम्हाला काय सांगावं राजा भाऊ रात्री तुम्ही नग नग म्हणलं तरी मटण चारले. मी काय म्हणलं होतं का? मी काय म्हणलं होतं का? आता तुमचा मान तर राखला पाहिजे की. म्हणून एवढं खाते दिवे. आता काय करायचं बरं ते खाल्लं आणि घरी गेलो बायकोने केल्या होत्या पोळ्या. आता बायकोने केल्या पोळ्या तर खाल्ल्या पाहिजे त्या. अहो नाही पोळ्या खाल्ल्या तर रट द्यायची. 2 पोळ्या खाल्ल्या नाही म्हणून आणि अशी तरा झाली बघा. अहो रस्त्यावर पळाली मी. काय बोलतो? मग काय सकाळी पण अजून आता बघ काय चला टोकाला आले आता. वापस का मी आपसू हापसा राजा भाऊ तुम्ही माझं पण भर हा कट टू कट भर. हा कमी नाही पडलं पाहिजे. हापसा हा कट टू कट. बरा टोकाला आले. बरा टोकाला आले. माझा करमाळा दी जरा जावा तिकडे. वैजा तू प्राण सांभाळ हो प्राण सांभाळ तू. होय हा प्रांत सांभाळतो मी. होय महाराज. गेला माझी पण अपघात झाली मस्त दिशी कुठं तरी. माणसं आली ती सरकारी पळा. धरून आणणार आहे त्यांना सोडू नका. पकड त्याला. कुत्र्या थांब केली पळा. झालंय तर माझं पण काय भानगड आहे. चला
नक्की कोण आहे ती माणसं बघून तरी यावं. आल्या डपडं इथं टाकावं. साहेब साहेब आणि नक्की हे गोंधळ गडबड कशाची हो? तू कोण रे? मी वैजनाथ. तो पळून गेला कोण आहे? तो पळून गेलेला सांगतो मी, पण तुम्ही कोण? अरे आम्ही अधिकारी, हागणदारी मुक्त गाव करायचंय. तो कोण बसलेला होता? तो कोण गेला नाही? अहो, ती व्यक्ती आमच्या गावातली प्रतिष्ठित व्यक्ती आहे. त्याचं नाव आहे राजा भाऊ. गावातला अहो ती सगळा कारभार बघतोय. उड्यावर बसायचं नाही, नाही तर पकडून नेला आलो आम्ही. आयो धरा चला धरा चला चांगला मारा. अहो प्रतिष्ठित व्यक्ती पण हे असले चाळ करतोय. चला, चला, चला. मी कधीच नसतो. मी प्रतिष्ठित नागरिक आहे बरं का. मी गावाचा प्रतिष्ठित नागरिक आहे. लय जड जाईल. मला मी प्रतिष्ठित नागरिक आहे. या काय काल सोडणार नाही सांगतोय. मला सोडा. उघडदार साहेब, मी प्रतिष्ठित नागरिक आहे. माझ्या खानदानाचा इतिहास, माझ्या खानदानाचा इतिहास लय मोठा आहे. एका एकाला खानदानाच्या इतिहासाची पुस्तकात नोंद आहे. साहेब साहेब साहेब, अहो तो लय पोपटावाने बोलतो. चांगला मारा त्याला आणि सोडू नका लवकर. बघतो त्याकडे. लई मात जाणार आहे. साहेब सोडा की. तू जा रे. तू इकडे. त्याला जाऊ दे. काय नाव तुझं? साहेब राजा भाऊ मी प्रतिष्ठित नागरिक आहे राव गावातला. सोडा की राव. प्रतिष्ठित नागरिक आहेस आणि उघड्या बसतीसवर आहे. साहेब परत नाही साहेब. प्रतिष्ठित नागरिक आहे मी. लय मोठा माणूस आहे. माझ्या खानदानाचा इतिहासात नोंद आहे. माझ्या खानदानाच्या इतिहासाची. अरे इतिहासाचं नाव आहे म्हणतोस का तू? उघड्या बसतीचा कळत नाही का तुला? साहेब सोडून दे की. पैसे घ्या थोडे. काय नाव काय तुला सांग. राजाभाऊ. अरे नुसतं नाव राजाभाऊ नाही, संपूर्ण नाव सांग. साहेब राजाभाऊ नामी का पी साहेब. तुझा रे. तुला कळत नाही कुणाला पण विचारा की नामी का पी कुणाला पण विचारा. उघड्या बसती आणि मोठ्या छान बस. नामी का पी. साहेब कमरे आले 2 मिनिटं आलो. उठू नको शीतल. इथं बस. तुम्ही आम्ही माणूस तुम्ही धरून ठेवलाय का त्याच्या गावातला आम्ही दोघं. आणि ते प्रतिष्ठित काय नाही. ते लय लाबाड आहे. चांगला त्याला त्याचा चपवा त्याला, सुजवा त्याला चांगला. आणि त्याची फी बी काय देऊ नका. काय म्हणता तुम्ही त्याला? ते चलन बिलन भरता काही नाही नाही. भरू नका. निबार सुजवा. 4 दिवस ते आंबून ठेवा म्हणजे त्याला कळेल. ते काय सारखं म्हणतोय इतिहास माझा
आणि इतिहासात माझी नोंद आहे. कसला ते लबाड माणूस आणि म्हणतो मी मारा चांगला. बरं ठीक आहे, बघतो मी काय करायचं ते. इकडे ये रे पुढं. पुढं बस रे. तुम्ही पण या रे. बसा. काही तुमची अवस्था राजा भाऊ आज बंद करा तुम्ही सांगितलं होतं. खाल्ला का नाही मला? काय सांगतो तुला अरे तू मला कशासाठी आणली कशासाठी? उघड्यावर बसताय संडासला. शासन तुम्हाला संडास बांधून देते. बाहेर बसताय, रोगराई पसरती. तुमच्यामुळं सगळ्या गावाला त्रास होती. निसर्गाचा समतोल बिघडतोय त्याच्यामुळं. आणि आपल्या शरीराचं पण हानी होती का नाही? संडास बांधून दिलं नाही शासनाने, त्याचा वापर करा ना. करतो. उघड्यावर कशासाठी बसताय? एक नाही त्या गावात सणच बांधून देतो पण तिथनं पुढे उघडा बसणार शासनाचं जर पुन्हा उल्लंघन केलं कायद्याचं तर कायद्यानं गुन्हा आहे, त्याला शासन मिळेल तुम्हाला. त्यामुळे साहेब ऐकून घ्या. बघा हे आमच्या गावात प्रतिष्ठित व्यक्ती आहे. यावर्षी आम्ही संडास सगळ्यांना बांधून देतो बस. आणि कुणालाच बसून देत नाही गावात उघड्यावर. उघड्यावर बसलेलं अजिबात कुणी. हा पण एवढ्या बाळा आम्हाला सोडा. ठीक आहे, व्हिडिओ सोडतो, पण परत जर गावला कोणी नाही तर त्याला शासन मिळेल. हे ठीक आहे तू सांगते साहेबांना. साहेब एवढ्यावर फक्त जिंदगी परत दिसणार नाही. खरं दिसणार नाही. एवढं बचाव काम. त्यामुळे ठीक आहे, व्हिडिओ सोडतो. साहेब